नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी विशेष रेसिपी। तर आज आपण उपवासाचा जाळीदार डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत, ते सुद्धा फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये। हा डोसा कसा बनवायचा ते पाहूयात। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपण उपवासाची बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी सुद्धा चालतील। आता यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेली बारीक हिरवी मिरची घातलेली आहे। आता मिरची घातल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि या पॅनमध्ये आपल्याला घालायचे आहे। आता 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे हे 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहोत। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। आता इथे 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेऊयात। आता पाहू शकता तुम्ही इथे आपली ही उपवासाची बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। आता इथे आपण हा डोसा तयार करायला घेणार आहोत। यासाठी इथे मी 1 वाटी वरी घेतलेली आहे। काही ठिकाणी याला वरई देखील म्हणतात। यानंतर इथे आपण 1-2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरी आणि 1-2 ते 3 चमचे घेतलेले साबुदाणा यामध्ये घातलेला आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी हे आता मिक्सरला बारीक असे करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे पीठ इथे तयार होते। आता या पिठामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे ताजे फ्रेश दही घालायचं आहे। यानंतर अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जर गरज पडल्यास तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडेसे पाणी वाढवू शकता। इथे आपण हे मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत। आता इथे आपण हे मिक्सरला बारीक असे करून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण डोसाचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालायचं आहे आणि या भांड्यामधील पाणी आपल्याला या बाउलमध्ये टाकायचं आहे।
आता यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे बॅटर चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती प्लेट ठेवून असेच हे बॅटर 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर इथे हे बॅटर चांगले मस्त असे तयार झालेले असेल। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चमच्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। इथे सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण गॅसवरती एका साईडला डोशाचा तवा ठेवलेला आहे। तव्याला छान असं आपण इथे तेल लावून घेणार आहोत आणि तवा छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हे बॅटर या तव्यावरती घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा बॅटर या तव्यावरती घालून घेतलेला आहे। आता हे बॅटर तव्यावरती घातल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करायचा आहे। पाहू शकता तुम्ही इथे डोशाला मस्त अशी जाळी सुटत आहे। आता मंद आचेवरती आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। आता 1-2 मिनिटांनंतर आपल्याला याच्या भोवती थोडेसे तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून डोसा जो आहे तो तव्याला चिकटणार नाही। इथे मी थोडेसे तेल लावून घेतलेला आहे। आता 1-2 ते 3 मिनिटांनंतर आपण हा डोसा काढून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।